चला तर मैत्रिणींनो, आज आपण बनवूयात आठवडाभर टिकणारी, बनवायला अतिशय सोपी, खमंग, जराही तेलकट न होणारी कोथिंबीर वडी. आता तुम्ही जरी ही नेहमीच बनवत असलात तरी देखील मी यामध्ये अशी एक खास ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तयार होणाऱ्या वड्या खमंग खुसखुशीतच होतात, पण डीप फ्राय करून देखील अजिबात तेलकट होत नाही. याकरिता खास पदार्थ वापरलेला आहे. चला तर मग लगेचच या खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या कोथिंबीर वड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी कोवळ्या देठांसह एक जुडी कोथिंबीर स्वच्छ 2 ते 3 वेळेला पाण्यामध्ये धुवून घेतली आहे. चिरण्या अगोदर धुवा, यामुळे धुवायला सोपं पडेल, चिरायलाही सोपं पडेल. आता ही बऱ्याच जणांना बारीक एकसारखी चिरता येत नाही, तर त्याकरता एक खास ट्रिक सांगते बघा. संपूर्ण कोथिंबीर अशी मुठीमध्ये गच्च पकडायची, मधोमध चिरायची आणि मग हे जे 2 भाग तयार झालेत ना, ते एकाच साईडने पकडून घ्यायचे. बघा आता एक साईड एकसारखी झाली की नाही. आता एकसारखी बारीक मस्त अशी चिरून घ्या. या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील एकसारख्या आकारामध्ये चिरून घेऊ शकता. आता ही लगेच एखाद्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊयात. आता ही एक जुडी कोथिंबीर होती, तर अंदाजाने आपल्याला सुरुवातीला 1.5 कप बेसन पीठ घालायचे. या पिठाचं प्रमाण ना कमी अधिक होऊ शकतं तुमच्या गरजेनुसार, कारण कोथिंबीर कशी आहे, किती प्रमाणात आहे किंवा ओलसर कोरडी आहे ना, त्यावर पण डिपेंड करेल. अर्धा कप घेऊयात ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ नसेल तांदळाचं किंवा बाजरीचं पीठ घ्या. यामुळे वडी अजिबात तेलकट होत नाही. आता एक साधंसं वाटण तयार करायचंय. त्यासाठी पाववाटी शेंगदाणे, 10-12 लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या. हे साहित्य आपल्याला अजिबात पाणी न घालता अशा पद्धतीचं जाडसर दळून घ्यायचंय. तुम्ही याआधी कधी जर शेंगदाणे वापरले नसतील तर नक्की ट्राय करून बघा, मस्त नटी फ्लेवर येतो. सोबतच घालूयात 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, जे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आणि प्रमाण देखील कमी अधिक करू शकता. पाव चमचा किंवा 2 चिमूट घेऊयात हळद. यामुळे वडीला रंग छान येतो, पण यापेक्षा जास्त प्रमाणात ती घालायची नाही. हे साहित्य ना मी मिक्स करायला लागले होते, पण लगेचच आठवलं आपण मीठ टाकायचं विसरलोय. तर आता चवीनुसार मीठही टाकून घेतलं. आता पटापट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर बघा ना, वडीकरिता किती मोजकं साहित्य लागतं ना, तरी देखील मी आज मीठ विसरले होते. असं आपल्याकडनं बऱ्याचदा होतं. आता माझ्या ही गोष्ट पटकन लक्षात आली म्हणून ठीक आहे, पण जर तुमच्याकडनं पीठ मळून झालं आणि मग लक्षात आली ना, काय करायचं? बाउलमध्येच थोडंसं मीठ टाकायचं, त्यावर अगदी चमच्याभरच पाणी टाकायचं. त्या पाण्यामध्ये मीठ पूर्णतः विरघळलं की मग हा गोळा पुन्हा एकदा थोडासा मळून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. मीठ अगदी परफेक्ट व्यवस्थित मिक्स होतं. ट्राय करून बघा. बरं असू द्यात. आता बघूयात. तर हे पीठ ना आपल्याला छान असं घट्टसर मळून घ्यायचंय. तर त्याकरिता ना पहिले आपण संपूर्ण पीठ, कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. यामुळे पाण्याचा अंदाज येतो, कारण काही वेळेला कोथिंबीर आपली ओली असेल तर पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. आणि जर कोथिंबीर छान कोरडी असेल तर थोडंफार पाणी हे घालावं लागतं, जसं मी पण वापरलंय. तर बघा, अगदी जर असंच पाणी घालून मी हा छान असा घट्टसर गोळा मळून घेतलाय. या पिठामध्ये ना आपण अजिबात तेलाचं मोहन वापरलं नाहीये, तर खास पदार्थ वापरलाय ते म्हणजे ज्वारीचं पीठ. यामुळे आपली वडी अजिबात तेलकट होत नाही. आता तुम्हाला वेळ असेल तर हे भिजत ठेवा किंवा मग लगेचच वड्या बनवायला घ्या. तर याचे ना मी 2 उंडे तयार करून घेते. आणि आता आपल्याला वडी कितपत साईजची हवी आहे ना, त्यानुसार याला थोडासा लंबुळका आकार देऊन घ्यायचा. बघा या पद्धतीचा. हो, पण आकार देताना लक्षात ठेवायचंय, आपला हा उंडा शिजल्यानंतर अजून थोडासा फुलणार आहे. तर आपण ज्या भांड्यामध्ये वाफवतोय ना, त्या भांड्यामध्ये या वड्या फुलायला जागा राहायला हवी. आणि आणखी एक टिप्स म्हणजे उंडा तयार करत असताना जास्त मळून नाही घ्यायचा. अगदी हलक्या हाताने याला सिलेंडर शेप द्यायचा. यामुळे पण वडीला जाळी छान पडते आणि ती छान खुसखुशीत होते. आता बघा, या चॉपिंग बोर्डवर मी थोडेसे तीळ असे पसरवून घातले. आता त्यावर हा रोल फिरवतीये, म्हणजे मग या रोलला एकसारखे संपूर्ण तीळ लागले जातील. यामुळे वडी दिसायला छान दिसते, बाकी काही नाही. आता या वड्यांना मी या चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे. तर चाळणीला सुरुवातीला थोडं तेल लावून घेतलं होतं, त्यावर हे दोनही उंडे ठेवून घेतले. तर गॅसवर एका कढईमध्ये बघा 2 ग्लास पाणी देखील गरम व्हायला ठेवलं होतं, त्यावर लगेचच ही चाळण ठेवते. आता यावर झाकण ठेवून अजिबात वाफ जाणार नाही या पद्धतीने फुल गॅसवर 10 ते 12 मिनिटाची वाफ काढून घेऊ. 10 ते 12 मिनिटांनंतर झाकण खोलून बघूयात. आपली कोथिंबीर वडी व्यवस्थित फुललेली आहे. यामध्ये एखादा चाकू देखील रोवून बघू शकता. जर चाकूला पीठ अजिबात चिकटलं नाही तर ही व्यवस्थित वाफवली गेली आहे असं समजायचंय. ही पूर्णतः थंड झाल्यानंतरच ही आपण कापून घेणार आहोत. आपल्या वड्यांना परफेक्ट शेप येण्याकरिता किंवा या व्यवस्थित कापल्या जाव्या असं वाटत असेल
तर हे दोन्ही उंडे व्यवस्थित थंड करून घेणं गरजेचं आहे. बघा काय भारी आपली ही वडी कापली जातीये. मस्त ना, रंग सुरेख आलाय, चिरताही व्यवस्थित येतीये आणि आतली जाळी बघताय अगदी परफेक्ट पडलीये, अजिबात सोडा वगैरे काहीही न वापरता. कारण आपण याला आकार देताना हलक्या हाताने आकार दिला होता, जास्त हे मळत बसले नव्हते म्हणून. आता काही जणांना वड्या ना एकदमच कुरकुरीत आवडतात, तर त्यांनी एकदम पातळ पातळ स्लाइस करा आणि ज्यांना खुसखुशीत आवडतात त्यांनी माझ्या पद्धतीने साधारणतः अर्ध्या इंचाची जाडी असेल या पद्धतीची वडी कट करून घ्या. आपल्या संपूर्ण वड्या कट करून झाल्यात. आता या वड्या जर तुम्हाला लगेचच खायच्या असतील तर तळायला घेऊ शकता, पण जर तुम्हाला वेळ असेल किंवा मग ताज्या वड्या तळून खायला आवडत असतील तर या आठवड्याभराकरिता फ्रीजमध्ये देखील तुम्ही स्टोअर करू शकता आणि हव्या तेव्हा तळून खाऊ शकता. तळण्या अगोदर फक्त 2 ते 3 मिनिटाकरिता या पहिले फ्रीजमधून बाहेर काढा आणि मग तळायला घ्या. या मी लगेचच तळून घेणार आहे, त्याकरिता तेल बघा मध्यम गरम घेतलं होतं. गॅसची फ्लेम फुल ठेवली आहे. आता कढाईमध्ये मावेल इतक्या म्हणजे साधारणतः 4 ते 5 वड्या एकाच वेळेला सोडतीये. आता या वड्या सोडल्याबरोबर बघा किती सारे बुडबुडे आले आहेत. आता हे बुडबुडे जोपर्यंत कमी होत नाही ना तोपर्यंत अजिबात याला झारा लावायचं नाही. जेव्हा बुडबुडे बऱ्यापैकी कमी होतील त्याच वेळेला वड्या अलटपलट करून घ्यायच्या आणि दोनही साईडने छान अशा खमंग हलक्याशा चॉकलेटीसर किंवा बदामीसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. आपण या वड्या अगोदरच वाफवून घेतलेल्या असल्यामुळे त्या आपल्याला आता जास्त वेळ तळण्याची अजिबात गरज नाहीये. त्यामुळेच तर सांगितलंय ना, तेल हे छान गरम असू द्यात आणि गॅसची फ्लेम फुल असू द्यात. आता काही जणांना डाएटवर असतात, त्यांना असे डीप फ्राय केले पदार्थ आवडत नाही, तर या वड्या तुम्ही शॅलो फ्राय करून देखील खाऊ शकता किंवा मग नॉनस्टिक पॅनवर अजिबात थेंबरही तेल न घालता छान अशा वड्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ शकता. या वड्या बनवत असताना आपण कमीत कमी पाणी वापरलंय. सोबतच या वाफवून घेतल्यानंतर छान अशा डीप फ्राय करून घेतलेल्या असल्यामुळे तळलेल्या वड्या देखील तुम्ही आठवड्याभराकरिता स्टोअर करू शकता, प्रवासात नेऊ शकता आणि चहासोबत देखील आनंद घेऊ शकता. या वड्यांना आलेल्या खुसखुशीतपणावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, आपल्या या वड्यांनी अजिबात तेल पिलेलं नाहीये. रंग आणि जाळी देखील बघू शकता किती मस्त परफेक्ट आली आहे. यावरूनच लक्षात येतंय आपल्या या कोथिंबीर वड्या अगदी परफेक्टरित्या तयार झाल्या आहेत. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आलेले अनुभव माझ्यासोबतही शेअर करा आणि तुम्हाला अशाच कोणकोणत्या नवनवीन छान छान रेसिपीज बघायला आवडतील ना, हे देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता या वड्या थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेय. बघा काय भारी खुसखुशीत आहे, आवाजावरून लक्षात येत असेल. आणि या वड्या हातावरही घेऊन बघितल्यानंतर लक्षात आलं असेल या अजिबात तेलकट नाहीये, कारण माझा हात अजिबात तेलकट झालेला नाहीये. आपण या वड्यांमध्ये जे शेंगदाणे घातलेले होते ना ते देखील छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळल्यामुळे या वड्यांना आणखी छान नटी फ्लेवर देखील आलेला आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.